मित्रहो, प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला. पण महायुतीत राहून सुद्धा बच्चू कडू हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपला नडणार असा कयास अनेकांचा होता. आणि अगदी त्याप्रमाणेच महायुतीत दाखल झाल्यापासून बच्चू कडू यांनी भाजपावर हल्ल्यावर हल्ले करायला सुरुवात केली आहे. महायुतीमध्ये भाजपाकडून एकनाथ शिंदे यांना साईडलाईन केलं जात आहे हे काही आता नवं राहिलं नाही. पण गप्प बसून एकनाथ शिंदे सगळं काही सहन करीत आहेत. बच्चू कडू यांनी मात्र एकनाथ शिंदे यांची बाजू घेऊन भाजपाची धुलाई करायला सुरुवात केलेली आहे. एकनाथ शिंदे यांचाही त्याला छुपा पाठिंबा आहे की काय असाही प्रश्न आता अनेकांना पडू लागलेला आहे. बच्चू कडू हे महायुतीचे म्हणजे सत्तेतले घटक आहेत, पण सत्तेच्या विरोधातच त्यांनी आपलं हत्यार उपसलेलं आहे. आपण शिंदे गटात यासाठी प्रवेश केलेला आहे कारण राजकारणामध्ये ते एकमेव मर्द आहेत असं बच्चू कडू यांनी म्हटलं. म्हणजे एकमेव एकनाथ शिंदे हे मर्द आणि बाकीचे नामर्द असा त्याचा अर्थ होतो ना. मग त्यांना नक्की कोणाला नामर्द म्हणायचं आहे? मंत्री आपला असला तरी सुद्धा आणि तो चुकत असला तरी त्याला ठोकून काढा असं सांगून बच्चू कडू यांनी आपला इरादा स्पष्ट केलेला दिसतो. पण त्यांचा हा इरादा भाजपाला सहन होणारा नाही. देवरी इथल्या मेळाव्यात बोलताना बच्चू कडू अत्यंत आक्रमक झालेले होते. त्याची चर्चा सुरू असताना बच्चू कडू यांनी पुन्हा भाजपला डिवचलं. भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं शिवसैनिकांना अजिबात वाटत नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं शिवसैनिकांना वाटतं. सेवाभावी मुख्यमंत्री व्हावा हे शिवसैनिकासह जनतेचंही मत आहे. देवेंद्र फडणवीसांचं प्रमोशन व्हावं आणि आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील यासाठी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी ताकदीनं कामाला लागलं पाहिजे अशी विधानं करीत त्यांनी भाजपाला थेट अंगावर घेतला आहे. पण खरा वाद भडकला तो त्यांनी केलेल्या थेट हल्ल्यामुळं. 2019 मध्ये उद्धव ठाकरे आणि 2024 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबत दगाफटका झाल्याचं एकंदरीत चित्र आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलं. मागच्या काळात झालेलं अनैतिक राजकारण सगळ्यांनाच माहिती आहे. पण बच्चू कडू यांनी भाजपावर केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. भाजपच्या सोबत राहून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना दगाफटका झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं साहजिकच भाजपाचा तिळपापड झाला. भाजपाचे बडे नेते अजून तरी यावर थेटपणे काही बोललेले नाहीत, पण त्यांच्या प्रवक्त्यांनी बच्चू कडू यांना फटकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीची विधानं बच्चू कडू यांनी करू नयेत. कडू हे प्रहारमध्ये नाहीत, ते शिवसेनेत आहेत. अशा पद्धतीची विधानं करताना बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली आहे का? एकनाथ शिंदे यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे काय, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तरीही बच्चू कडू बेजबाबदार वक्तव्य करीत आहेत. शिवसेना ही महायुतीत घटक पक्ष आहे अशी विधानं करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली पाहिजे असा सल्ला या बन यांनी बच्चू कडू यांना दिलेला आहे. बच्चू कडू यांच्या बोलण्यामुळे भाजपाच्या अंगाची किती लाही झालेली आहे हे यातून दिसून येतं आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या बाबत दगाफटका झाला होता हे आता महायुतीतल्या नेत्यानंच कबूल केल्यामुळे त्याला एक वेगळं महत्व आलं. बच्चू कडू यांनी एवढं स्फोटक विधान करूनही जर एकनाथ शिंदे गप्प राहिले तर ते सुद्धा या विधानाशी सहमत आहेत. आधी उद्धव ठाकरे यांना आणि नंतर एकनाथ शिंदे यांना दगाफटका झाला होता हे त्यांनीही मान्य करण्यासारखं होणार आहे. पाहूया काय काय होतंय ते. बच्चू कडू यांच्यामुळे महायुतीत तणावाची परिस्थिती निर्माण होऊ लागली हे मात्र नक्की. या एकंदर परिस्थितीमुळे महायुतीचं राजकारण नक्की कुठल्या दिशेनं चाललेलं आहे? महायुतीमधला अंतर्गत जी असंतोष, जी खदखद आहे
ती कशा पद्धतीने बाहेर पडू लागलेली आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा.